अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा असाध्य आजार होमिओपॅथीने सहजासहजी दुरुस्त होऊ शकतो. असं 2009 पासून मला क्लोजिंग आणि स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता. तो त्रास इतका वाढलेला होता मागच्या 2 महिन्यात. 20 मे 2026ला मी ज्यावेळेस श्रीमाळी सरांकडे आलो, फ्रोझन शोल्डर झालेलं होतं. मला पाठीवरती झोपता येत नव्हतं, झोपेत मान उचलत नव्हती. ही मानसिक स्थिती एकदम माझी खूप बिघडलेली होती आणि किमान या आजारातून आपण बरे होऊ का नाही या लेवलला मी होतो. परंतु 15 दिवसातच मला होमिओपॅथिक ट्रीटमेंट श्रीमाळी सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आणि त्याच्यातून खूप फरक पडला. आज 20 जून येणार आहे आणि किमान 26 ते 28 दिवसात मी 90% बरा झालेलो आहे या आजारातून. रुटीन माझं बंद पडलं होतं सर आणि आताच्या 10-12 दिवसापासून मी माझं रुटीन आणि व्यतिरिक्त बाकी कोणी मित्र परिवार कोणाचं काही काम नसते तरी सोबत जाणं येणं फिरणं सगळं करतोय. होमिओपॅथीने खुश आहे. समाधानी सभागती. आणि मी इतरही कोणी या आजाराशी संबंधित जर व्यक्ती असेल तर त्यांना विनंती करून सांगतो, जरी किमान 1 महिनाभर तरी होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा सहारा घेऊन बघा, त्याच्यातून आपण 100% बरे होऊ.